प्रेज द लॉर्ड. ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण अगदी गाड्यावर मिळतात तसे कोबीचे कुरकुरीत मंचुरियन्स बॉल कसे बनवायचे ते बघणार आहोत. आणि मंचुरियन शेवटपर्यंत कुरकुरीत राहावे, अजिबात मऊ पडू नये किंवा चिवट होऊ नये म्हणून काय करायचं हे सविस्तररित्या बघणार आहोत. खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणात कोबी बारीक चिरून घेतलेले आहे. तर कोबीचे 4 तुकडे करून स्वच्छ धुवून मग बारीक चिरून घेतलेला आहे. कोबी चिरून कधीच त्यातलं पाणी काढून टाकायचं नाही किंवा चिरून धुवायचं नाही. बरेच लोक हे किसून घेतात आणि किसून झाल्यानंतर त्यातलं पाणी गाळून टाकतात, पण असं करायचं नाही. कोबी धुवून तो बारीक चिरून घ्यायचा आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. या पद्धतीने एकदा मंचुरियन नक्की ट्राय करून बघा, खूप छान होतात. आवाजावरून तर तुमच्या सुरुवातीला लक्षात आलंच असणार. यामध्ये 1 चमचा मिरची पावडर घातलेली आहे. तर ही बॅडगी मिरची पावडर आहे. तिखटाला कमी असते आणि रंगही सुंदर येतो. थोडासा फूड कलर घातलेला आहे. 1 छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. तर जास्त प्रमाणात नाही, थोड्याच प्रमाणात घालायचं आहे. आलं लसूण बारीक चिरलेलं असेल ते घातलं तरीही चालेल. पेस्ट अवेलेबल असेल घाला, नसेल तर घातली नाही तरीही चालेल. तर फूड कलर इथे रंग छान येण्यासाठी घातलेला आहे. पूर्णतः ऑप्शनल आहे. तुम्हाला खाण्याचा रंग वापरायचा नसेल, तुम्ही नाही घातला तरीही चालेल. हे सगळं छान चोळून एकत्रित करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही आहे. तर हे बघा, सगळं छान मिक्स झालेलं आहे. आता याला मिठामुळे थोडंसं पाणी सुटलेलं आहे. तर कोबी चिरताना नेहमी या पद्धतीनेच चिरायचा. खूप मोठा पण चिरायचा नाही, खूप लहानही चिरायचा नाही. यामुळे मंचुरियन्स खूप छान कुरकुरीत होतात. पिठाचं प्रमाण देखील योग्य पद्धतीनेच घ्यायचं आहे. इथे मी पाव चमचा साखर घातलेली आहे. साखरेमुळे फ्लेवर छान येतो. तुम्ही अजिनोमोटोचा वापर जरी केला तरीही चालेल, पण आरोग्याच्या दृष्टीने ते हानिकारक असतं. त्यामुळे शक्यतो होईल तिथे वापर टाळायचा. पण अगदी तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये भेटतात, म्हणजे चायनीज पद्धतीने जे कोबी मंचुरियन भेटतात त्यामध्ये अजिनोमोटोचा वापर केलेला असतो. पण इथे आपण वापर नाही करणार आहोत. थोडी मिरी पावडर जरी घातली तरीही चालेल. इथे मी 1 छोटी वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच मापाने 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. तर जितकं कॉर्नफ्लॉवर तितका मैदा घ्यायचा. दोन्ही मी समप्रमाणात घेतलेलं आहे. तर पिठाचं प्रमाण योग्य त्या पद्धतीने घ्यायचं. इथे अर्धा किलो कोबीसाठी इतक्या पिठाचं प्रमाण घेतलेलं आहे. तर कोबी तो छान दिसला पाहिजे. तर खूपही आपण कणिक मळतो असं पीठ घ्यायचं नाही आहे. तर कोबीचं प्रमाण जास्त आणि पिठाचं प्रमाण कमी असं घ्यायचं आहे. मंचुरियन बॉल्स कुरकुरीत होण्यासाठी कॉर्नफ्लॉवर आणि मैदा दोन्ही समप्रमाणात घ्यायचं. कमी जास्त प्रमाणात घेतलं तर मंचुरियन नरम देखील होऊ शकतात किंवा कॉर्नफ्लॉवर जास्त झालं तर ते खूप असे कडक देखील होऊ शकतात. तर सुरुवातीला कोरडं मिक्स करून घ्यायचं. आता अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे. पीठ जास्त घट्टही मळायचं नाही आहे किंवा भज्यासारखं पातळही मळायचं नाही आहे. तर अगदी सैलसर छान असं मोकळं असं पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर मंचुरियन अगदी छान परफेक्ट व्हायचे असतील तर पिठाची कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची असते. तर हे पहा, हे छान सगळं मिक्स करायचं आहे. यामध्ये तुम्हाला कोबी छान उठून दिसतोय, त्यामुळे पीठ इथे जास्त झालेलं नाही आहे. तर कोबीचं प्रमाण किती आहे त्यावर पिठाचं प्रमाण ठरवायचं आहे. तर मैदा जास्त झाला तर पीठ लगदासारखं असं होतं. त्यामुळे जे मंचुरियन बॉल्स आहेत ते असे नरम होतात. आणि जर कॉर्नफ्लॉवर जास्त झालं तर मंचुरियन बॉल्स खूप असे कडक होतात. त्यामुळे दोन्ही समप्रमाणात घेतलेलं आहे. आता हे योग्य पद्धतीने छान मिक्स झालेलं आहे. एका पॅनमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे. आणि हे पहा, मंचुरियनचे मी गोळे वगैरे अजिबात करून घेतलेले नाही आहेत. तर थोडंसं बॅटर घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे पहा डायरेक्ट तेलामध्ये हे सोडून द्यायचं आहे. या पद्धतीने मंचुरियन बॉल एकदा नक्की ट्राय करून बघा. इतके सुंदर होतात आणि अगदी शेवटपर्यंत कुरकुरीत राहतात. तर मस्त असं हलकं पीठ झालेलं आहे. या पद्धतीनेच छोट्या आकाराचे मस्त बॉल असे आपण डायरेक्ट तेलामध्येच सोडून घेणार आहोत. तर एकाच वेळीच बसतील इतके हे बॉल्स किंवा गोळे
छान असे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. सुरुवातीला तेल छान तापवून घ्यायचं आहे. तेल उकळलेलं आहे, त्याच्यानंतर गॅसची आच मध्यम ते मंद ठेवायची. म्हणजे जे मंचुरियन बॉल्स आहेत ते अजिबात करपत नाही. कोबी असल्यामुळे त्याचा रंग पटकन बदलतो, त्यामुळे तळताना छान मध्यम ते मंद आचेवर आतपर्यंत कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत. तर हे बघा, तेलाला चांगले बुडबुडे आलेत. आता ते कमी झालेत आणि जे मंचुरियनचे बॉल्स आहेत ते छान असे तेलावर तरंगत आहेत. म्हणजे मंचुरियन अगदी परफेक्ट झालेत हे लक्षात येतं. आकार बघू शकताय तुम्ही, अजिबात गोलट वगैरे आकार नाही आहे. असे मंचुरियन खायला खरंच खूप छान लागतात. तर जास्त प्रमाणात बनवून तळून ते 7 ते 8 दिवस फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. हवाबंद डब्यामध्ये छान टिकतात. तर हे पहा, दोन्ही साईडने रंग बदलेपर्यंत मस्त असे हे तळून घ्यायचे आहेत. खूप मोठ्या आचेवर हे तळले तर पटकन रंग बदलतो आणि आतून ते नरम म्हणजे मऊसूत राहतात, कच्चे राहतात. खूपही कच्च्या तेलात जर आपण हे तळून घेतले किंवा खूप मंद आचेवर तळून घेतले तेल न तापवता, तर त्यामध्ये सगळं तेल शोषलं जातं. त्यामुळे सुरुवातीला तेल गरम करून मग गॅसच्याच मध्यम ते मंद करायचे आहे. हळूहळू रंग बदलतोय. तर इथे मी थोडंसं ऑरेंज फूड कलर घातलेला आणि मिरची पावडर घातलेली, त्यामुळे असा तुम्हाला साधारणतः भगवट रंग दिसतोय. अगदी रेस्टॉरंटमध्ये बनवतात किंवा बाहेर गाड्यावर भेटतात तसे बनवायचे असतील तर त्यामध्ये रेड फूड कलर वापरायचा आहे. पण शक्यतो फूड कलरचा वापर होईल तितका कमीच करावा. तर रंग छान बदललेला आहे आणि याच रंगावर मस्त असे मंचुरियन तळून घ्यायचे आहेत. अजिबात यामध्ये तेल राहत नाही. तेलातून हे निथळून बाहेर काढायचे आहेत. याच पद्धतीने सगळे मंचुरियन तळून घ्यायचे आहेत. आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असणार, मस्त कुरकुरीत असे मंचुरियन तयार झालेले आहेत. या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. हे ड्राय मंचुरियन्स आहेत. शेजवान चटणीसोबत, शेजवान सॉससोबत आणि थोडा कच्चा कोबी चिरून घ्यायचा. खूप छान लागतात. आणि हवं तर याच्यासोबत ग्रेव्ही करून याची तुम्ही मंचुरियन ग्रेव्ही देखील करू शकता. आशा आहे आजची रेसिपी आवडली असेल. आवडल्यास चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नव्या आणि पारंपरिक रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त खा, माझ्या रेसिपीज बघत राहा. व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.